रामकृष्ण हरी. सर्व भजनी प्रेमिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज दिवाळीचं निमित्त साधून एक छानसा अभंग म्हणणार आहे. अभंग आहे जीवनपुरी रागामध्ये. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. शिव पीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. कदाचित तुम्ही ही चाल ऐकलेली असेल, परंतु आज मला एक विशेष प्रसंग आहे म्हणून मला म्हणावीशी वाटते. तो प्रसंग असा आहे की माझ्या छोट्या छोट्या दोन मुली, एकीचं नाव मिनल आणि एकीचं स्नेहल आहे. अगदी लहान असताना मी ज्ञान प्रबोधिनी निगडी प्राधिकरण या शाळेमध्ये गेलो. शाळा अत्यंत चांगली आहे आणि त्यावेळेचे संस्थापक होते अभ्यंकर गुरुजी. ॲडमिशन मला मिळणार नाही असा नकार दिला आणि मग मी थोडासा नाराजही झालो. थोडंसं चिंतन केलं, भगवंताला प्रार्थना केली आणि पुन्हा मी संस्थापक अभ्यंकर यांच्याकडे गेलो. त्या अभ्यंकर म्हणजे गाढा अभ्यासक होते. भागवतावर त्यांचं वर्चस्व होतं आणि शाळा असून सुद्धा ते भागवतावर कीर्तन सप्ताह त्या ठिकाणी करायचे. त्यांना विनंती केली, मी संगीत शिक्षक आहे, तुमच्या गुरुकुल विद्यार्थ्यांना मी शिकवतो, पण मला याच शाळेमध्ये मुलींना ॲडमिशन पाहिजे. असं म्हटल्यानंतर छोटीशी चिठ्ठी घेतली, काहीतरी त्यांनी लिहिलं त्याच्यावर आणि ॲडमिशन मिळालं. आणि मी मात्र शब्द दिल्याप्रमाणे त्यांना, मी त्या बजाज ऑटो कंपनीमध्ये होतो, कंपनी सुटली की तिथे जायचो आणि तास दीड तास त्यांना मी शिकवायचो. आज चांगले तयार झाले त्यावेळेस ते. अनेक ठिकाणी कार्यक्रमही केले. परंतु त्यावेळेचा हा अभंग आहे, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. कसा आहे पाहूया. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. ज्ञानाबाई अलंकापुरी. शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. ज्ञानाबाई अलंकापुरी. ज्ञानाबाई अलंकापुरी. वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही. म्हणती ज्ञानाबाई
ज्ञानाबाईचे चरणी, ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. अशा प्रकारे मी त्या शाळेमध्ये अभंग म्हटला आणि त्या लोकांनाही फार कौतुक झालं. त्या ज्ञानप्रबुद्धीमध्ये माझा सत्कारही केला त्या लोकांनी आणि शाळेमध्ये पहिला संगीत शिक्षक म्हणून त्यांनी माझं यादीला नाव टाकलं. असो, तर अशा प्रकारे एक प्रसंग त्या ठिकाणी झाला आणि शिकवता शिकवता त्या मुलांनी हट्ट धरला की गुरुजी तुम्ही एक कीर्तन करा. आणि मग असा त्यावेळेला प्रसंग होता. सप्त्यामध्ये त्या मुलांच्या हट्टापायी मला कीर्तन करावं लागलं. तीच माझी कीर्तनाची सुरुवात. तुकाराम महाराज बीज होती. साल 2000 साल होतं आणि त्या 2000 साली त्या शाळेमध्ये मी कीर्तन केलं. अभंग होता. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. लक्षात राहण्यासारख्या ह्या काही गोष्टी होत्या. आज त्या मुली मोठ्याही झालेल्या आहेत. मिनल स्नेहल इंजिनियर झाला, कॉम्प्युटर इंजिनियर. चांगला पगार आहे त्यांना. आणि असं असताना आपलं भक्ती करून या कोण वाया गेला, सांगा ओ विठोबा निवडून. मी भजनवेडा माणूस असल्यामुळे भगवंतानी काळजी घेतली. एक मुलगी स्नेहल आहे, ती मुळूक घराण्यामध्ये अमोल शामराव मुळूक यांना दिली. आणि एक मुलगी मिनल आहे, ती बालाजी माणिकराव मुळे जवळा बाजार यांना दिली. त्यावेळेला आमचे व्याही माणिकराव हयात नव्हते, परंतु गुणी आणि हरिभक्त होते. असो, तिसरी माझी जी मुलगी आहे, 3 मुली मला, 2 जुळ्या होत्या आणि एक मोठी मुलगी, ती गोळे घराण्यामध्ये दिली. जावयांचं नाव आहे नितीन तानाजी गोळे. एमटेक आहे, दिवाण आहे, त्याचाही व्यवसाय आहे. सर्व जावई मोठ्या पदावर आहे. सांगण्याचं कारण असं आहे की भजन केल्यानंतर त्याचा निश्चित उपयोग होतो, नाही का. भक्ती करून या कोण वाया गेला, सांगावं विठोबा निवडून. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर महत्वाचं काय असेल तर भजन करावं, भगवंताचं नामस्मरण घ्यावं. याच्या पलीकडे जीवनामध्ये दुसरं काय आनंद नाही. मी तर भजनवेडा आहे, तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि भजनामध्ये मिळणारा आनंद हा अत्यंत महत्वाचा आहे. दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते. कोणताही राग असो, त्याच्यामध्ये जनरली सा आणि प असतात. दुसरं म्हणजे वादी असतो, संवादी असतो. या स्वरांच्याकडे जर प्रामुख्यानं लक्ष दिलं, सा आणि प म्हणजे महत्वाचे स्वर आहेत. फादर मदर म्हणतात त्यांना. हे चांगले जर गळ्यात बसवले तर निश्चितपणे उत्कृष्ट तो अभंग गाता येतो. आज मी माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. बरं वाटलं मलाही. रामकृष्ण हरी.